बातमी आहे दहिसरमधून। दहिसरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची बातमी समोर येते। मुंबईमध्ये सध्या आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात। त्यातच आता दहिसरमध्ये ही मोठी आग लागली आहे। दहिसर पूर्वेच्या आनंदनगर भागातल्या एका इमारतीला मोठी आग लागली आहे। महापालिका प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्यात। सब्जी मार्केट समोरच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही भीषण आग लागली आहे। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी गेली 15 ते 20 मिनिटं प्रचंड मेहनत करून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण घर जळून खाक झालंय। आग नेमकी कशामुळे लागली याचं अजूनही कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र दहिसर पोलीस अग्निशमन विभाग याबाबत आता तपास करतायत। दरम्यान आगीमुळे परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय। नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय। परिसरात मोठी वाहतूक कोंडी यावेळी निर्माण झाली। अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाचं रान करून आग आटोक्यात देखील आणली। मात्र अचानक घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय। दहिसर आणि कांदरपाडा अग्निशमन केंद्रातील 4 ते 5 गाड्या मदतीने आग पूर्ण आटोक्यात आणण्यात आली। इमारतीतील 3 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सध्या पोलीस ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास घेत आहेत।